पुण्यात लॅपटॉप खराब झालं की डायरेक्ट घेऊन यायचं भागवत शेठच्या लॅपटॉप सोल्युशनला. काल पुण्यात रामनवमी इतके धामधूम मध्ये साजरा झाली ते तुम्हाला या एंट्री गेट वरनं आणि बजरंग दलच्या झेंड्यामुळे कळतच असेल. आज भाऊ परत नेहमी सारखाच भारी दिसत होता म्हणून एकदा लुक चेक करून घेतला. आणि इकडं भाऊचा बी लुक चेक करून घ्या. 600 रुपयाचा गॉगल आहे डिकॅथलॉन. बघा 1-1.5 किलोमीटर पुढे आलो तरी झेंडे संपाना. वा बाबाची खिल्लारी बैल जोडी. आज साईटवर जास्त कमीच लोक होते आमच्या सोबत त्यामुळे ताफा KGF स्टाईल दिसत होता. आणि यांच्या नादात फास्ट गाडी चालवा लागत होती त्यामुळे आतड्या जिकडे तिकडे होऊन गेल्या. नंतर एका लोकेशनला पोहोचलो. तिथनं आम्हाला जायचं होतं बोटनी. आपली गाडी पार्क करून टाकली आणि बोटची वाट पाहत बसलो. बोट आली असं कळालं आणि या खतरनाक प्लॅटफॉर्म वरनं चालत बोट मध्ये जाऊन बसलो. आमची बोट यायला जेवढा टाइम लागला आणि वापस जायला जेवढा टाइम लागल तेवढा टाइम तर आम्ही ट्रॅव्हल पण करणार नाही, कारण आम्हाला जायचं होतं फक्त 70 ते 80 मीटर पाण्याच्या त्या साईडला. मग थोडं आउटफिट चेक करत व्हिडिओ काढून घेतला, पण त्यात आज शर्ट आणि पॅन्ट मॅचिंग झाली. थोडं चुकलंच आपलं. मग पटपट काम आवरत परतीच्या प्रवासाला लागून गेलो. आणि आपल्या लॅपटॉपची तब्येत खराब होती म्हणून संध्याकाळी आपल्याला जायचं होतं टिळक रोडला. तिथं आपल्या भागवत शेठची लॅपटॉप रिपेअरची शॉप आहे. दुकान आपलंच आहे, पण आधी आलेल्या कस्टमरचं काम संपल्यावरच आपला नंबर लागणार आहे. कस्टमर गेल्यावर मग आपल्या लॅपटॉपचं दुकान त्यांना सांगून घेतलं. आणि इथं सेल्स सर्व्हिसेस आणि रिपेअर रिफर्बिश लॅपटॉप आणि लॅपटॉप बद्दल काही क्युरी असेल तर तुम्ही विचारू शकता. तुम्हाला ऍड्रेस आणि कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवेल. आपलं लॅपटॉप रिपेअर झाल्यानंतर घराकडे निघून गेलो. व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, जमलंच तर फॉलो पण करून घ्या. भेटू आपण पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.